उपस्थित मंचावरती सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक आणि तसेच प्रमुख पाहुणे सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो उपस्थितीबद्दल। आणि आता 1988 बॅचचे सर्वच माझे मित्रमैत्रिणी सर्वांचे आभार मानतो, एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला। की आम्ही एवढं कार्यक्रम चालू केला करायचं ठरवलं त्यावेळी असं वाटलं नव्हतं एवढ्या भव्यपणे हा कार्यक्रम होईल, पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम। जसं जसं आम्ही पत्रिका वाटत गेलो, मित्रमैत्रिणी शिक्षकांना भेटत गेलो, तसं तसं आम्हाला कळलं की आम्ही जाणीव झाली की आम्ही 34 वर्षानंतर भेटतोय। तर ते एकदम 34 वर्षाचा काळ पुन्हा आमच्या समोर उभा राहिला आणि सगळेच आम्ही 34 वर्षांनी भेटत होतो। एक उदाहरण सांगतो, एक आठवण सांगतो। मी तिरुपती बालाजीला गेलो होतो 15 दिवसापूर्वी। माझ्या मित्रांचे फोन आले की येताना कोल्हापूरला येताना तू ज्योती खानकर आता ती भोसले, तिला पत्रिका दे, इन्व्हिटेशन दे। मग मी ज्योतीला लगेच फोन केला, तर ती म्हटली लगेच आहे आत्ता। तर मी कोल्हापूरच्या पुढे होतो, तिला सांगितलं येताना नक्की येतो। मग 2 दिवसांनी मी यायच्या दिवशी तिला फोन केला, तर अंतर बरंच होतं। तर ज्योतीचेच मला फोन आले, 2-3 मेसेज आले अरे कधी येतो म्हणून। ज्योती आणि ज्योतीचे मिस्टर आमच्या आतुरतेने वाट पाहत होते। आम्ही कोल्हापूरला आलो, अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि ज्योतीच्या घरी गेलो। त्यांनी चांगला पाहुणचार केला। त्यावेळी मी तिच्या मिस्टरांना म्हणालो की मी ज्योतीला 34 वर्षानंतर बघतोय, कदाचित आम्ही हा कार्यक्रम घेतला नसता तर कदाचित शंका आहे की पुन्हा कधी भेटला असतो म्हणून। तर सर्वच ज्योतीसारखे आज ज्योतीचं ऑफिसचा वर्धापन दिन आहे तिच्या घरचा, तरी सुद्धा ज्योती स्वतः या कार्यक्रमात उपस्थित आहे। मी त्याचं कौतुक करतो। आणि ज्योतीसारखे सगळेच मित्रमैत्रिणी आपण 34 वर्षांनी भेटतोय आणि मी देवाचेच आभार मानेल की हा सुंदर विलक्षण असा दिवस आपल्या आयुष्यात आणला। आणि मी सर्वांचे विशेषतः लांबून आलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी शिक्षकांचे मनापासून आभार मानतो की या सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने एवढा उदंड प्रतिसाद दिला, एवढा चांगला रिस्पॉन्स दिला। आपल्या आयुष्यात काही मोजकेच दिवस असतात की ते आपल्या कायम लक्षात राहतात, त्यापैकीच हा एक दिवस आहे। 2च मिनिटं आहेत बोलायला, त्यामुळे मी हे थांबतो। संयोजकांचे आभार मानतो मला बोलू दिल्याबद्दल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज। धन्यवाद विनायकने मनोगत व्यक्त केलं, ज्योतीला भेटला, पत्रिका दिली हे सांगितलं, पण त्यांनी ज्योतीनी कोल्हापुरीची ठसकेबाज मिसळ चारली हे नाही सांगितलं। कारण त्याला भीती कदाचित सर्व आत्ता इथं सर्व वर्गमित्र भेटले, ज्योतीकडे गेले तर तिथं तांबडा पांढरा मागतील काय असो मजेचा भाग। पुढं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमची वर्गमैत्रीण, महाराजचे अधिकारी आणि जिचे मिस्टर सोलापूरचे ACPचा कार्यभार सांभाळतात असं व्यक्तिमत्व अर्चना साळुंके यांना मी विनंती करतो की मंचावरती यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। अर्चना। सर्वात आधी आपले सन्माननीय अतिथी आणि आपले आदरणीय गुरुजन वर्ग त्यांचा मान तुम्ही पुढे ठेवते। आता 34 वर्षानंतर खरं तर मुलं तर एक अजिबातच ओळखायला येत नाहीये। मुली तरी काही थोडेफार आमच्या परिचयाचे आहेत आणि ह्याचं सगळं श्रेय मी सुहासला देते। मला तसं एक 4 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केला माझ्या भावाकडून, त्याने नंबर घेतला आणि मला सांगितलं की आपण असं कार्यक्रम करू। आणि त्यांनी मला आहे ना, म्हणजे अनावधानाने काय असेल त्यांनी मुलांच्या ग्रुपमध्ये ऍड करून टाकलं मला इतका आनंद झाला ना, बापरे म्हणतात आपल्या शाळेतले सगळे मुलं मुली आपल्याला भेटणार। मी लगेच म्हटलं आता परमार टाकलं तर कोणाला ओळखू नये ना, म्हणून मी नाव टाकलं अर्चना साळुंके 10वी ब। कोण माझ्या वर्गातले लगेच मला रिस्पॉन्स द्या। गौतेनी लगेच सांगितलं कशाला सारखे जाणार आहेत का मला म्हणून आता गौतेकडून मी ॲडिशनल एक वेगळी पार्टी घेणार। बरं ते असो, शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर आता आपल्या बऱ्याच आठवणी आहेत, ते पूर्ण म्हणजे सांगायचं तर आहे।
पण आपल्या गुरुजनांनी या व्यावहारिक जगामध्ये आपल्याला जे ठामपणे उभं राहायला शिकवलं, त्या गोष्टीला काही तोड नाही. म्हणजे आपल्याला ह्या जगामध्ये, या व्यावहारिक जगामध्ये एक भक्कम पाया करून दिला, त्याबद्दल ह्या सर्व गुरुजनांचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला तुम्ही जगण्याचा मार्ग दाखवला. आम्हाला हे जग कसे हे आधीच आम्हाला आमचं बेसिक एक पाया तयार करून घेतला. आणि मैत्रिणींना भेटणार इतका आनंद वाटतोय की म्हणजे आमच्या गप्पाच संपत नाही. आता मला वाटतं आता पूर्ण दिवस याचे. आणि सर्व मित्रमैत्रिणी, आता बंधू भगिनींना म्हणणार नाही, आता आपण 50शी ओलांडली आहे. आता सगळे पुन्हा आपण मित्रमैत्रिणीच वर्गातले. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद अर्चना. अर्चनाने बोलता बोलता तिच्या मनोगतात सांगितलं, आम्ही मुलांना ओळखलं नाही. खरं तर तिला म्हणायचं होतं, तिने ओळखलं सगळ्यांना, पण तिला सांगायचं धाडस झालं नाही की सर्वांच्या डोक्यावरचे केस मात्र कमी झाले. धन्यवाद अर्चना. पुढील मनोगतासाठी मी माझे चित्र आदरणीय डॉक्टर दादासाहेब कोदरे. खरं तर डॉक्टर झाला हा मला प्रश्न या, कारण का 10वीला जो माणूस 36 आणि 40% गुण मिळवतो, पुढे जाऊन तो डॉक्टर होतो. काय होईल सांगता येत नाही मला. त्याची सर्वांना मला खात्री आहे तो डॉक्टर आहे, पण आपण सर्व वर्ग मित्र जमला आहे, त्याची डॉक्टरेट तपासलीच पाहिजे आपल्याला. डॉक्टर दादा कोदरे. सर्व 10वीच्या मित्र आणि मैत्रीण, त्याचप्रमाणे शिक्षक वृंद आणि उपस्थित आपल्याकडे सर्व गुरुजन वर्ग, पत्रकार बंधू, आज 35 वर्षानंतर आपण सर्व एकत्र आहोत. त्यामध्ये विशेषतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सर, त्या सगळ्यांची नाव आपल्या वेळेमुळं आपण घेत नाहीये. यामध्ये मी पाहतोय की बऱ्यापैकी मी विद्यार्थी ओळखू शकतो, मुलं ओळखू शकतो, परंतु मुलींना काय ओळखत नाही. कारण की मला एक असं जाणवलं की त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थी ज्यावेळेस हुशार होते त्यांनाच ओळखलं जाते, आणि जे ढ होते त्यांना कोणच ओळखत नाही. त्यातला हा माझा एक प्रकार आहे. मला कोणी ओळखलंच नाही मुलींपैकी तरी. त्याच्यामुळं माझी काय ओळख जास्त नव्हती. आता मंगेश सारखा आहे, विनायक सारखा आहे, राजू सारखा आहे, जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क द्यायचे त्यांचं जरा थोडंसं नावलौकिक होतं आणि त्यांना चांगल्या प्रकारे ओळखलं जायचं. मी फक्त टिपिकल आपल्या काही 2-3 मुलींना ओळखलं, म्हणजे चेहरापट्टीने ओळखलं. अर्चना म्हणा, अर्चना म्हणजे माझे मित्र, त्यांचे भाऊ, तिचं भाऊ खास मित्र आहे, त्याच्यामुळे माझी तिची चांगली ओळख आहे. म्हणजे 2-3 फक्त महिलांना ओळखता आलं. त्याबद्दल मी त्या ठिकाणी खेद व्यक्त करतो. या ठिकाणी मी आवरून सांगू इच्छितो की 5वीला ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस खरंच मी ह्याच्यामध्येच गणला जायचो. कारण की पास व्हायचं म्हणलं तर मला माझ्या चुलत भावाचं काहीतरी पाहूनच पास व्हायला लागायचं. आणि ज्यावेळेस त्याची आणि माझी भांडणं झाली आणि 8वी-9वीला माझी अशी गोष्ट झाली की आता मला अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही. आणि नेमकं गुंड सर आणि गाडे सर, गुंड सर हे आपलं गणिताला होते, गाडे सर इंग्रजीला होते. त्यांचं जे शिकवण्याची जी काय पद्धत होती, त्याचा आदर्श आणि त्याची जी काय प्रेरणा घेतली, त्याच्यानंतर मला वाटतं 8वी-9वीला मला जरा थोडीशी अभ्यासाची गोडी लागली. आणि माझा खास मित्र म्हणून रणजित डोमाले, त्याला मी आवर्जून बोलवायचं की मला जरा इंग्रजीचं जरा मी कमी आहे, तर थोडंसं मला त्यातून काहीतरी शिकवलं पाहिजे. म्हणून मला जी काय अडचण यायची ती मी रणजित डोमालेला मला घरी बोलवायचो आणि त्यातून काहीतरी थोडं शिकून घ्यायचो. आणि आता ते यांनी सांगितलं सुहासनी की बाबा हा खरंच डॉक्टर झालाय का. खरंच आहे, वस्तुस्थिती आहे. मी ज्यावेळेस 10वीला मार्क घेतले तर चुलत भावापेक्षा मला 4% जास्त मिळाले. आणि मला एक अजून एक सांगायची इच्छा आहे की ज्यावेळेस मी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, मला 11वीला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर माझी मैत्रीण एक इंग्रजी मीडियमला होती. तर मला काय आता सायन्समध्ये इंग्रजी एवढंच फक्त माहीत होतं. आणि माझी मैत्रीण इंग्रजी मीडियमला असल्यामुळं मी फक्त सायन्सला ॲडमिशन घेतलं. आणि सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर ते सुद्धा मला मिळत नव्हतं, तर वशिल्याने भारतीय विद्यापीठाला मिळालं. आणि ज्यावेळेस
भारतीय विद्यापीठाला मी पाहिलं की त्या ठिकाणी इंग्रजी इतकं फास्ट होतं की काही कळत नव्हतं, एक तर ढ आणि त्यात परत अजून इंग्रजी. आणि मी म्हणलं आता आपण कुठेतरी चुकलेलं दिसतोय. मी अक्षरशः ते कॉलेज सुद्धा बंद केलं. मी कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजला जनता शिक्षण संस्था म्हणून आमची संस्था आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर मला जरा थोडंसं तिथं कुठंतरी बरं वाटलं, म्हणजे आपल्या लोणकर माध्यमिक सारखी जरा शाळा असल्यासारखं वाटलं. आणि त्याच्यानंतर मला 12वीला मी जवळपास 90% गुण मिळून मी 12वी सायन्स उत्तीर्ण झालो. म्हणजे सुहास जरी म्हणला असेल की हा खरा डॉक्टर आहे का, परंतु जिद्द जर बांधली तर मला वाटतं काही अवघड नाहीये. 12वी सायन्सला 90% मिळणं म्हणजे जोक नाहीये. त्या काळामध्ये मला वाटतं 88ला आहे ना सर्वात कमी यांनी मार्काने लोक पास झाली होती, त्याच्यामध्ये आम्ही पास झालेलो. आमच्या अण्णांना तर इतका आनंद झाला की हा पास कसा काय झाला, म्हणजे वडिलांना असं वाटलं की हा पास कसा काय झाला. आणि चांगल्या प्रकारचा आपल्या शाळेचं जे काय मुलांवर चांगल्या प्रकारचं लक्ष असायचं. डोंगरे सर असू, सटाले सर असू, गाडे सर असू, तर बाकीच्या सरांनी, इंगळे मॅडम असू, सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिलं. आणि सर्व गुरुजनांनी आपल्या मुलांप्रमाणे चांगलं आम्हाला या ठिकाणी हे केलं. आता सद्यस्थितीला आम्हाला मी तर वेळोवेळी असं विचार करतो की आम्ही आता प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतोय. जर आम्ही चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर शिक्षक आमच्यापेक्षा किती हुशार असणार आहे. कारण की आपले गुण आपण चांगल्या, आता काही नेव्हीमध्ये आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही वकील आहेत. आता सुद्धा नवीन आपल्याला एक वकील आत्ता झाले, रणजित गोमाले आत्ता वकील झाले. म्हणजे आतापर्यंत आपले चांगल्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम आपल्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याचं सर्व श्रेय आम्ही सगळ्या शिक्षकांना देतो, कारण की त्यांची प्रेरणा घेऊन आपण चांगल्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवलं. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि नियोजन आजचं जे नियोजन आपण सगळ्या कमिटीने केलं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय महाराज. धन्यवाद रवींद्र. मला आठवतंय मुलींमध्ये प्रथम आली मीरा सावंत आणि मुलांमध्ये प्रथम आला होता विनायक पायगुडे. या दोघांसाठी खूप खूप टाळ्या वाजून त्यांना या निमित्तानं आपण पुन्हा पुढे कार्यासाठी शुभेच्छा देऊ. पुढे मुलींमधून मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बोलवतोय रिजवाना जादे. रिजवाना पिरवदे ही खास करून मुंबईहून या ठिकाणी आली आहे. ती स्वतः एक नॉन टीचिंग स्टाफ म्हणून एका शिक्षण संस्थेत काम करते. रिजवाना, तुझं विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मंचावरती ये. खास मुंबईहून ती काल निघाली, तिच्यासाठी टाळ्या जोरादार व्हायला हव्यात. आणि आपले गुरुवर्य पिरजादे सर या आपल्याला सर्वांना आठवत असतील, त्यांची ही कन्या आहे रिजवाना. त्याच पीठावर बसलेले माझे आदर्श गुरुजन, आदर्श शिक्षिका यांना माझा साष्टांग नमस्कार. या काही तुम्ही शब्द बोलत मलाही माझं मनोगत व्यक्त करायचंय. आज मी जिथं आहे, ज्या शाळेत आहे, त्याची सर्व प्रेरणा आहे ती माझ्या शिक्षकांमुळे आहे. यांनीच मला घडवले आहे. यामुळेच मी शिक्षण क्षेत्रात आले आणि यांच्या आशीर्वादाने मी जे काही आहे ते खूप मी काम करते योग्य. एवढं बोलून मी माझं धन्यवाद रिजवाना. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, त्याचप्रमाणे पवित्र रमजान महिना. आमचे काही वर्गमित्र, मुस्लिम बांधव, मुस्लिम भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप रमजानच्या शुभेच्छा देतो आणि कामगार वर्ग म्हणून आपल्यालाही खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा देतो. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ॲडव्होकेट विकास पोद्रे यांना बोलवतो. विकास पोद्रे माझा बॅचमेट. पेन्सिलीला टोक करण्याचं यंत्र असतं ना, तेवढं एक यंत्र त्याच्याकडून माझ्याकडून त्याचं तुटलं होतं, तर त्याचे आई वडील मला घरी मारायला आले होते. 100 नाही 1000 यंत्र देण्याची आता माझी क्षमता आहे. विकास पोद्रे प्लीज. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व गुरुजन वर्ग, शिक्षिका, शिक्षक. खरं पाहिलं तर आमचे मित्र दादांनी सांगितलं की मी ड तुकडीमध्ये होतो. खरं तर त्यांच्या अन्याय झाला, कारण त्यांनी त्या मोठं तुकडीने भाषण केलं आणि सांगितलं की मी कसं डॉक्टर झालो. खरं तर त्यांची अच तुकडी पाहिजे होती.
त्यांनी चुकून त्यांना प्रवेश शाळेने अन्याय केला त्यांच्यावर, त्याबद्दल त्यांची माफी मागतो पहिल्यांदा. दुसरी गोष्ट अशी की हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी जमलोय, हे जे नियोजन कमिटी आहे, हे जे मित्र आहेत आमचे, सुहास भांडारे असतील, संतोष बधे असतील, तानाजी सर असतील आमचे, त्याच्यानंतर सचिन शेंडे वगैरे असतील, सर्वांचे नाव घेत नाही, टाइम कमी आहे आपल्याला. खरं तर या सर्वांचे आभार मानले पाहिजेत, कारण इतक्या वर्षांनी त्या सर्व लोकांना एकत्र करणे, त्यांचे नंबर शोधणे, त्यांचे पत्ते शोधणे हे खूप मोठं जिगरीचं काम आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचे आभार, शिक्षकांचे आभार मानतो, त्यांनी त्यांच्या इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला, या ठिकाणी आले आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही, मी माझे 2 अनुभव फक्त सांगतो. मी 5वी मध्ये होतो. मी सकाळी 10-10:30 वाजता शाळेमध्ये आलो. आदरणीय गायधडक सर होते, त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं, विकास, त्यांनी एका पेपरवर एक ओळीचं भाषण लिहिलेलं होतं आणि गांधी जयंती होती त्या दिवशी, आणि मला सांगितलं, विकास, तुला घरी जायचंय आणि हे सगळं भाषण पाठ करायचंय. भाषण पाठच करायचं नाही तर दुपारी परत 2 वाजता यायचंय, प्रमुख पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासमोर तुला भाषण करायचंय. मी घरी गेलो, भाषण पाठ केलं. शेतामध्ये गेलो, चिंचेचं झाड होतं, तिथं गोखणपट्टी केली, संपूर्ण भाषण पाठ केलं. 2 वाजता हजर झालो. माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण, आणि मला हैदरक सरांनी माझ्या भविष्याला एक वेगळी दिलेली कलाटणी, ती मी आज प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. कारण वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी मला ह्या गोष्टीचा कधीही विसर पडू शकत नाही की मला जे माझ्या गुरुजनांनी मला जे शिक्षण दिलं, त्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. मी या समाजामध्ये काम करू शकतो, वकिली क्षेत्रामध्ये काम करू शकतो. खरं पाहिलं तर हे उपकार आहेत त्यांच्या सगळ्यांचे, ते कधीही न भेटणारे आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळेच आहेत. काल मला घरच्यांनी विचारलं, अरे शनिवार आहे, कटिंग का केली आज? म्हटलं, डुंगरे सर येणार आहेत. अरे म्हटलं, का? म्हटलं, केस वाढवून शाळेत आल्यानंतर काय काय शिक्षा आम्ही भोगल्यात ते आम्हाला माहिती आहे. अरे ह्या ग्राउंडवर आम्ही पळालेलो आहे, शिक्षा भोगलेल्या आहेत. आता काही मित्रपणी नटून थटून आलेले आहेत, केस कापून आलेले आहेत, पण त्या ह्याच्यात मी जात नाही. आता वास्तविक पाहता दादा कोदरे असतील, प्रवीण रासकर असतील, हे खूप नटून आलेत, पण मी सांगू इच्छितो, इतकं नटायचं कारण आहे, ते दिसायला सुंदर आहेत. उलट आम्ही त्यांच्यावर असले की आम्हालाही लोक सुंदर म्हणतात. असं आमचे सगळे मित्र या ठिकाणी जमलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बरोबर आमचे जे शिपाई वर्ग आहे, हिरवे मामा असतील, त्यांनी आम्हाला साथ दिली, हे सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाची, जाता जाता मला मोह आवरत नाही. मी जर पूर्वी या शाळेमध्ये असताना काही भाषण वगैरे करायचो किंवा सुरुवात करायचो, त्यावेळेस काही एक ठरलेल्या गोष्टी असायच्या, काही शेर असायचे, काही कादंबऱ्यामध्ये काही गोष्टी असायच्या, त्या मी त्यामध्ये आज बोलतो. प्रामुख्याने मला त्याचं जाणीव होती. मला असं वाटतं मी त्या शाळेत आहे, मी आज 10वीचं स्नेह संमेलन असेल, निरोप समारंभ असेल आणि मी तिथं भाषण करतोय. त्यामध्ये एक शहेनशाह कादंबरीमधील एक 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये की खुदी को कर इतना बुलंद, खुदी को तू कर इतना बुलंद, खुदी को तू कर इतना बुलंद के तहरीर के पहले खुदा बंदे से खुद पूछे बता दे तेरी रजा क्या है. माणसाने आपल्या मनाची उंची इतकी वाढवायला पाहिजे की प्रत्यक्ष परमेश्वराने त्याला विचारलं पाहिजे की बोल तुझी रजा काय. आणि हे बोलण्याचं धाडस, हे शिकण्याचं धाडस हे दिलं आमच्या गुरुजनांनी आम्हाला. त्याच्यामध्ये हे सगळे मित्र, नवीन मित्र, जुने मित्र जे काय होते, ज्या ओळखी, त्यावेळेस बोलणं नाही झालं, आज बोलणं होतंय आणि इतक्या आपुलकीने आपण बोलतोय. खरं पाहिलं तर मी नियोजन कमिटीचा आभार मानतो. मी 1-2 शब्द सांगतो फक्त. मी मीन्स नॉट ऑफ टीमवर्क, मी मीन्स नॉट अ टीमवर्क, वी मीन्स अ टीमवर्क. इंग्लिश शब्द आहे मी आणि वी. मी सरळ पाहिलं तर मी दिसतो, त्याला उलटा केला तर वी दिसतो. वी म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे मी टीमवर्क आहे, मी म्हणजे टीमवर्क नाही. त्यामुळे ह्याचं पूर्ण जे काय त्या शब्दाचा जो अर्थ आहे इथं पाहायला मिळतो. एवढे 2 शब्द संपवतो. मला या ठिकाणी संधी दिली. संधी द्यायच्या अगोदरच मला सज्जड दम दिला गेला होता की 2 मिनिटाच्या पुढे जास्त बोलायचं नाही, बोलला तर माईक काढून घेण्यात येईल. त्यामुळे मी तरी सुद्धा आभार मानतो सर्वांचं आणि 2 शब्द थांबतो. विकास हे व्यवसायाने वकील आहेत, बोलण्यात तरबेज आहेत. मी वकिलांना सांगितलं होतं, तुम्ही जर या कार्यक्रमाला आला नाही तर पुढची भेट तुमची आणि माझी कोर्टात. धन्यवाद.
पुढील मनोगतासाठी माझी वर्गमैत्रीण शोभा वाघमारे यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. शोभा वाघमारे या उत्कृष्ट ग्रंथपाल आहेत एका शिक्षण संस्थेत. शोभा आणि मी जवळजवळच राहिला. शाळेच्या पाठीमागं घर होतं आणि पलीकडच्या आळीत ती. जाताना आमची अनेक वेळा भांडणं व्हायची, परंतु आता शोभा बदलली आहे, भांडणं करणार नाही असं गृहीत होतं आणि शोभाला मनोगत व्यक्त करायला विनंती करतो. आदरणीय सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. मी शोभा वाघमारे, 10वी ब. सर, तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं त्यांनी आम्ही खूपच घडलो. आज मी बोलणारच नव्हते कारण आमच्या शाळेचा रिझल्ट होता. सकाळी आम्ही 9:15 वाजता रिझल्ट देऊन मी घाईघाईत आले. पण आज सुहासने आता सांगितलंय म्हणून थोडंसं बोलते. सुहासचा 4 महिन्यापूर्वी फोन आला. तसं शाळा आठवायला लागली. आमचा 10वी ब चा वर्ग आठवला. डोंबरे सर, गाडेकर सर, सटाले सरांनी शिकवलेलं आम्हाला इंग्लिश घोकमपट्टी केली आम्ही. त्यांनी आमचं खूप छान झालं. गायकवाड सर, अशोक किंवा गाडे सर, कामठे सर यांनी आम्हाला खूप शिकवलं. थोडकेबाईंनी आम्हाला खूप लिखाण दिलं होतं. आम्ही खूप लिखाण लिहित होतो. किंवा पानसरे सरांचे आम्ही छडे अजूनही विसरलेलं नाही आहे, कोणीच विसरलेलं नाही आहे. पण आम्ही घडलो सर. जेव्हा आम्हाला देशमुख सरांचं एकदा इथं भाषण होतं की थोड्यासाठी बिघडू नका. सर, आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीने मी सांगते की आम्ही कधीही बिघडलो नाही. आम्ही घडतच गेलो आणि इथून पुढे घडणारच आहोत. त्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत आणि इथून पुढेही असणार आहेत. माझी विद्यार्थी म्हणून अधिकारवाणीने सांगितलं, सर्वांनी घडवलं, शिकवलं. मी पण अधिकारवाणीने सांगतो, सर्व गुरुजनांनी आम्हाला फार फार बदलले, खूप खूप मारले आम्हाला. शोभा, धन्यवाद. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी माझा वर्गमित्र, या कार्यक्रमाचा पाठीराखा, कोर कमिटीतला ऍक्टिव्ह सदस्य आणि चार्मिंग बॉय सचिन शेंडे. प्रमुख पाहुणे, प्रोफेसर, आपल्या सर्वांचे शिक्षकवृंद, सर्व शिक्षकांची मी काही नावं घेऊ शकत नाही. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्व विद्यार्थी. आवाज येतो? आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करताना सुहास आणि आपल्या कोर कमिटीचे जे मेंबर आहेत, मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचं ठाण बांधलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जी कोर कमिटी काम करत होती, गेले 1.5 महिना त्याच्यावर सतत फॉलोअप चालू होते. आणि त्या फॉलोअपमधून आजच्या या दिवसासाठी सर्वांनी उपस्थिती चांगल्या पद्धतीने दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजच्या या मनोगतामध्ये माझा जे अनुभव आहे त्याच्यामध्ये मी फारसं जास्त काही सांगू शकत नाही, परंतु मला एकच सांगायचं आहे की गाडे सर आणि पानसरे सरांच्या छड्या आणि गाडे सरांनी जे इंग्रजीमध्ये सांगितलेलं की तुम्ही मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, की तुम्ही रोज कमीत कमी 5 स्पेलिंग आणि त्या स्पेलिंगचे अर्थ समजून घ्या, तर तुम्हाला इंग्रजीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आज मी माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी मेकॅनिकलचं इंजिनिअरिंग केलं आहे. ते इंजिनिअरिंग करताना ज्यावेळेस मी सायन्सला गेलो लोणकर माध्यमिक विद्यालयामधून, आणि सायन्सला गेल्यानंतर 11वीमध्ये सायन्सला असताना ज्यावेळेस कॉन्व्हेंट शाळेमधनं जे आलेले विद्यार्थी होते, ते विद्यार्थी एवढे हुशार होते असं माझा समज होता सुरुवातीच्या पहिल्या काही महिन्यामध्ये, की ते शिक्षकांनी पूर्ण एक तर मराठी शिक्षण घेतलेलं आणि इंग्रजीमध्ये सुरुवात केली शिकायला. तर त्यावेळेस समोर शिक्षकांनी केलेला प्रश्न काय आहे हे समजायच्या आतच, आपल्याला समजायच्या आतच इंग्रजी कॉन्व्हेंटचे विद्यार्थी त्याचं उत्तर देऊन मोकळे व्हायचे.
मी घरच्यांना म्हटलं की आम्हाला काही शक्य नाही, मला काही सायन्स जमायचं नाही, मी काही इंजिनिअरिंग करत नाही. आणि नंतर जे काय 2 सत्र परीक्षा झाल्या, त्या सत्र परीक्षेमध्ये जे सरांनी जो उपदेश दिला होता त्या उपदेशावरून मी ठरवलं की इंग्रजीमध्ये आपल्याला चांगला जर उंची गाठायची असेल तर रोज 5 स्पेलिंग तरी पाठ केलेच पाहिजे. आणि ते स्पेलिंग पाठ करून जे मी यश संपादन केलं त्या यशामध्ये मी माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजला 3 विषयामध्ये टॉपर आहे. याचं मला या गुरुजनांचा दिलेल्या आशीर्वादामुळे मी ते शक्य केलं आहे. तर मित्रांनो, मला सुहासनी आणि आमच्या कोर कमिटीने काही बंधनं काढून दिलेत. बोलायची खूप इच्छा आहे, 2 मिनिटं संपत आलेत, त्यामुळं ठीक आहे, मी माझं मनोगत तिथं थांबवतो. धन्यवाद. 30 वर्षापूर्वी जसं हातावर घडी आणि तोंडावर बोट, त्यानंतर त्यांनी सोडलं होतं, पण आता आल्यानंतर त्यांनी हातावरतीच घडी ठेवली आहे. सचिन, थँक्यू. पुढील मनोगतासाठी मी बोलवतो आमचे वर्गमैत्रीण प्रमिला जाधव. प्रमिला जाधव ही एक उत्तम शिक्षिका आहे मराठी विषयाची. मुंबईच्या चांगल्या संस्थेमध्ये ती शिक्षिकेचं काम करते. हळूहळू 2 मिनिटात ती बोलेल. शब्दांकन चांगलं आहे अशी अपेक्षा ठेवू. प्रमिला जाधव. आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले सर्व माझे मित्रमैत्रिणींनो, 34 वर्षानंतर स्कूल चले हम ही आपली थीम होती. इतकी भावली जेव्हा राजा भदे म्हणजे संतोष भदे, सुहास, प्रदीप जाधव यांनी ही आयडिया आम्हाला सांगितली, तेव्हापासूनच इतके उत्सुक होतो की आपल्या गुरुजनांना आणि वर्ग मित्रमैत्रिणींना कधी आम्ही एकदा भेटतो. तो दिवस उजाडला. आज आम्हाला सगळ्यांना आनंदाचा क्षण जो आम्ही इथे उपभोगतोय तो सगळं श्रेय आज आमच्या बॅचच्या मुलांचे. आज आम्ही फक्त बाहेरवाशी म्हणून इथे आलेलो आहोत. सगळं श्रेय आज 1 महिन्यापासून आमच्या वर्गातले सगळं मुलं आमची इतके झटतायत या कार्यक्रमासाठी आणि सर्व श्रेय त्यांचं, आर्थिक, शारीरिक सर्व श्रेय त्यांचं आहे. त्यांची मी फार ऋणी राहील. सर्व गुरुजनांची पण फार ऋणी आहे. त्यांनी दिलेले संस्कार आम्ही सतत जोपासू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. म्हणतो एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खऱ्या अर्थाने मोजमाप केलं तर 2 शब्द होतात का हो? नाही. चला असो, काही हरकत नाही. समयसूचकता लक्षात घेता अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याचा मनोदय आहे, परंतु सर्वांचीच मी दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर फक्त 2 मनोगत विद्यार्थ्यांचे होते. पुढं आपण गुरुजनांचं मनोगत ऐकणार, त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत, आशीर्वाद घेणार आहोत. मी ज्या शाळेत आमचे मित्र शिकले त्याच शिक्षण संस्थेत ते नोकरीवर रुजू झाले आणि छान असं ग्रंथालयाचं कामकाज ते या ठिकाणी पाहतात. असे वर्गमित्र तानाजी कांबळे यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. वाचाल तर वाचाल अशा पद्धतीने मनोगत असावं अशी विनंती. आणि पाहुण्यांना नमस्कार. आजच्या आनंद सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आमचे वडीलधारे माननीय गोपने साहेब, त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असणारे आमचे मेत्री सर आणि सर्व गुरुजन वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच माझे सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणी. प्रथमतः मी माझ्या विद्यालयाच्या वतीने व्यासपीठावरील उपस्थित सर्व गुरुजनांचे व उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गमित्र मैत्रिणींचे स्वागत करतो. मी शब्दांना विविध अलंकार देऊन जास्त खेळवणार नाही, कारण 34 वर्षाचा जीवनपट फक्त 2 मिनिटात व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. मित्रांनो, तुम्ही एक नाटक ऐकलं असेल तर मकरंद साठे त्यांचे ते लेखक आहेत, सूर्य पाहिलेला माणूस. आपण सर्व मित्रांनी सूर्य पाहिलेली माणसं आहोत. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जे खाली 2 फोटो लावलेले आहेत
कैलासवासी घोलप साहेब आणि मामासाहेब मोहन, हे आपण सर्व विद्यार्थ्यांनी लहान असताना पाहिलेले आहेत ह्या व्यक्तींना. जेव्हा आम्ही या शाळेमध्ये रुजू झालो, जेव्हा आम्ही काम करायला लागलो, तेव्हा त्यांची महंती काय आहे हे आम्हाला त्यावेळेस समजते. म्हणजे आपल्या गुरुजींचं त्यावेळेस सांगतच होते, म्हणजे जेव्हा जयंती वगैरे असेल वगैरे तेव्हा सांगतच होते. परंतु जेव्हा आम्ही स्वतः या ठिकाणी काम करायला लागलो तेव्हा त्यांनी किती कष्ट घेतले असं ते आम्हाला त्यावेळेस जाणवू लागलं. म्हणजे तुम्हाला त्याची साधारणतः कल्पना येणार नाही, पण जेव्हा आम्ही ते शिक्षक काम करतो तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाची आम्हाला अतिशय जाणीव होती आणि त्या पद्धतीने आम्ही पुढील काम करण्याचं बघत असतो. दुसरं असं की बघा, आता मला कालच्या धावपळीच्या याच्यामध्ये नंतर सकाळी कळलं की आपल्याला मनोगत व्यक्त करायचं. इतकी धावपळी की सकाळी काढल्यामुळे बोलायचं काही 2 मिनिटाचा वेळ होता, म्हणून काही टिप्पणी थोडीशी काढलेली होती, तर त्या अनुषंगाने मी तुमच्याशी थोडं बोलतोय. त्यानंतर मित्रांनो, एखादे जसं पुस्तक आपण वाचनासाठी हाती घेत असतो आणि हाती पुस्तक घेत असतानाच शेवटच्या पानावर येतो आपण, पण असा काही क्षण येतो असा की जोरात एखादा वारा यावा खिडकीतनं आणि ते पहिल्यापासून वाचलेलं पान ते परत जागेवर येतं. म्हणजे शेवटच्या पानावर जेव्हा वाचतो तेव्हा पहिल्या पानापर्यंत ती पानं येतात लगेच. म्हणजे 34 वर्षांनी आपण आज येते, म्हणजे ते आपलं पहिलं पान आहे. जर आपण सगळ्याच्या चेहऱ्यांकडे जर पाहिलं तर डोक्याकडे पाहिलं तर अंगाने काही जाड झाले, डोक्यावरती केस गेलेले आहेत, पण आपण गुरुजींकडे जर पाहिलं तर त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे चेहरे आहेत तसेच आहेत. आणि म्हणून मी काही गोष्टी आहेत की ज्या आठवणीने सांगतो आणि कळतो, वाचताना या काही गोष्टी लक्षात येतात. आणि दुसरं असे एक आहे की जेव्हा आपण या ठिकाणी, मी का बोलतो कारण त्यावेळेस मला पण भीती वाटते बोलताना. माझ्या उजव्या हाताला डुंगरे सर बसलेले, कारण की आम्ही शिवण्याला म्हणजे आणे या संस्थेची दुसरी शाखा आणे जुन्नर तालुका या ठिकाणी ते BPEd शिक्षक त्या ठिकाणी रुजू झाले. त्यांची बदली झाली, त्याच ठिकाणी मी शाळेत रुजू झालो. त्यांचे जे विद्यार्थी होते तेच माझे पण विद्यार्थी 96 सालच्या बॅचचे होते. एका कार्यक्रमानिमित्त आम्ही दोघं एकत्र भेटलेलो होतो, पण त्यावेळेस मी माईकचा वापर केलेला नव्हता कारण BPEd असल्यामुळं माझा आवाज खूप मोठा होता, तर नाही आठवत असेल. पण मला तरी आत्ताही मला भीती वाटते, कारण माझ्या उजव्या हाताला सगळेच गुरुजन बसलेले आहेत. बोलताना मला तासभर जर मला सरळ बोलायला आलं तर तासभर मी कुठल्याही विषयावर ऑन दी स्पॉट बोलेल. असो, काही गोष्टी आहेत की ह्याच मैदानावर जुनी शाळा असताना आपण खो खो खेळत होतो. खो खो खेळत असताना आमची उंची लहान असल्यामुळं आम्हाला तिघाला पळवण्याचे काम राजू आणि संजय जाधव करत असत. आणि काही कोणाच ठाऊक की प्रमिला जाधव, संगीता लोणकर आम्हाला जोराचा धपाटा मारायचे आणि कुठला काय उद्देश असताना आम्हाला माहित, पण काही चांगला उद्देश असावा आऊट करण्याचा, पण मारण्याचा नसावा असं मला आता तरी जाणवते आणि तो मुद्दाम मारलेला नसेल असं म्हणतो. दुसरं असं की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांपैकी मी खूप मोठा भाग्यवान आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत आज मी काम करतोय. जे शिक्षक मला शिकवायला होते, तुम्हाला शिकवायला होते, त्या शिक्षकांबरोबर मी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रथमतः मी ज्या मुख्याध्यापक पदावर ज्या होत्या जाधव मॅडम, त्या माझ्या माते समान आहेत. त्या आजही मला मुलगाच मानतात. त्या जसं मी कॉलेजला जसं शाळेत होतो तेव्हापासून व्हॉट्सअपला सुद्धा आत्तापर्यंत आहे. कॉलेजला असताना मोबाईल नसायचे, पण मला कायम त्या भेटायच्या, आग्रह करायच्या की तू माझ्या घरी ये म्हणून, कारण मी एम कॉलेजला होतो त्या ठिकाणी. मॅडम सुद्धा त्याच ठिकाणी राहतात. आज रोजीपर्यंत, आज तागायपर्यंत मॅडम व्हॉट्सअपवर माझ्या बरोबर आहे. त्यांच्या सुखादुःखात सुद्धा मी सामील असतो त्या ठिकाणी. ते माझ्या कुटुंबाची आत्तानी चौकशी करतात. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅडम आहेत की ज्या माझ्या व्यवसाय माता आहेत, की म्हणजे मला मी जे मानसपुत्र मानतात माझ्या, की अशा ह्या तळेकर मॅडम आहेत. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. मी भागशाळेत होतो, तळेकर मॅडम ह्या ठिकाणी होत्या. आता बदलत्या काळानुसार कामाचा जो फरक आहे तो आमच्या दोघांमध्ये जाणवत असायचा. त्या काळामध्ये मॅडम रिटायरमेंटला आलेल्या होत्या. मी त्यांना भरपूर असं सहकार्य केलं, त्यांनी सुद्धा मला भरपूर असं सहकार्य केलं. रिटायरमेंट होताना त्यांनी ही जी धनसंपदा आहे, वाचन संस्कृती, ती माझ्या ताब्यात दिलेली आहे आणि ती मी जोपासण्याचं काम करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना, जर विद्यार्थी, आता गुरुजन वर्गांना माहिती आहे मुलं ग्रंथालयात वाचायला येत नाही, मला माहित नसेल की आपण किती जण ग्रंथालयात गेलेले असेल, पण नवीन पद्धतीनुसार मी वर्गात जाऊन मुलांना वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये गायतडक सरांचा एक मला शब्द नेहमी आवडतो
ती लहानपण देगा देवा त्यांची जी ट्यून होती शिकवण्याची ती माझ्या कानामध्ये आत्ताही घुमत आहे. तर मुलांचं मला इकडून आवाज येतोय की थोडक्यात उंचा काय हरकत नाही, पण मला जी उंची जी गाठलेली आहे, माझी जरी उंची कमी असेल तर माझी शैक्षणिक उंची खूप मोठी आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की ह्याच्यामध्ये भोसले सर असतील जे आता स्टेजवर आहे, भोसले सर, गुंड सर, जाधव मॅडम, तळेकर मॅडम यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझी शैक्षणिक पात्रता मी खूप वाढून या ठिकाणी विद्यार्थी कसे चांगले करतील या ठिकाणी प्रयत्न करतो. माझं काम आहे ग्रंथालयाचं, पण मी ऑलराऊंडर आहे. आमच्या प्राचार्य सांगतीलच की मी सगळ्या विभागाचं काम अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी करतो. केवळ मला या शिक्षकांनी चांगलं घडवल्यामुळं या उंचीच्या ठिकाणी आलो. सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. सगळ्या शिक्षकांना नमन करून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. खरं तर समयसूचकता नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. जितका कार्यक्रम पुढे जाईल इथं बोलणारे भरपूर आहेत. मी सर्वांचीच कोर कमिटीच्या वतीने व्यक्त करतो आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण थांबूया. परंतु जाता जाता सर्वांच्या भावना अशा आहेत की कुटुंबामध्ये आपल्या वडिलांना आपला मुलगा आपल्यापेक्षा उंचीवरती जावा, त्यांनी आपल्यापेक्षा जास्त प्रगती करावी, ही जशी त्यांची निस्वार्थपणाची भावना असते. कारण कुठल्याही जगाच्या पाठीवर समाजात इतकी निस्वार्थी भावना वडिलांचीच असू शकते की माझा मुलगा माझ्यापेक्षा विशिष्ट उंचीवरती जावा. किंबहुना त्याच प्रकारची भावना गुरुजनांची असते की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा उंचीवरती जावा. ही निस्वार्थ भावना या सर्व गुरुजनांना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या भावना पोहोचवतो आणि कार्यक्रमाच्या पुढच्या विषयाकडे आपण प्रस्थान करतो. मी प्रमुख अतिथींमध्ये प्राचार्य, या माजी प्राचार्य, गुरुवर्य आणि शिक्षण संस्था संचालक सदस्य सन्माननीय गोखले सरांना विनंती करतो की आपण जागेवरूनच त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. ठीक आहे, बसता कधी. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे शेजारी बसलेले मेत्रे सर, त्याचप्रमाणे माझा आणि ज्या शिक्षकांचा संबंध या सर्व्हिसच्या निमित्ताने झालेला आहे ते सगळं माझ्या बाजूला बसलेले आहे. त्याचप्रमाणे महिला शिक्षिका हे सगळे प्रमुख लोक आज तुमच्या समोर आहे. मला एक अशा प्रकारचा आनंद झालेला आहे की आज महाराष्ट्र दिन आहे आणि या दिनाचे निमित्त साधून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गेले महिना दीड महिना ते कार्यरत आहे. मला आश्चर्य वाटतं की आमच्या या विद्यार्थ्याकडे अशा प्रकारची शक्ती आलेली आहे आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखवलेले आहे. आजचा जो कार्यक्रम आहे याबद्दल माझं मत एका वाक्यामध्ये सांगतो. A1 कार्यक्रम झालेला आहे. A1 अशा प्रकारचं हे फुगे वगैरे लावलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार केलेलं आहे. आजूबाजूला पाहिलं की येणाऱ्याचं मन प्रसन्न होतं. तर तुम्हा सर्व शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, माझ्याबरोबर माझे शिक्षकही आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक आणि गौरव करतो की आम्हा शिक्षकांना गोलक साहेबांनी या ठिकाणी सर्व्हिससाठी नेमलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं ज्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो की आमची शाळा या पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्ही नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला त्या खेड्यामध्ये जाऊन राहावं लागेल. तुम्ही मुंडवा म्हणजे पुण्यातलीच शाळा असं सांगितलं. म्हटलं ठीक आहे. आणि अशा दृष्टिकोनातून या शाळेचा इतिहास बोलायला एकदा सुरुवात झाली की मला तुमची भीती वाटायला लागली. कारण का
थांबा थांबा टाळ्या वाजवा असे प्रकार होतील की काय. आणि मनाला सुद्धा हे वाटतं की दिवसभर हा चाललेला कार्यक्रम आहे, चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये आपला व्यत्यय नको आहे. ही जी इमारत आहे, ही बसलेली जी तुम्ही या ठिकाणी शाळा आहे, तर मी या गावचा रहिवासी आहे, जन्म माझा इथे आहे. पहिलीपासून तर 10वी पर्यंत मी या ठिकाणी शिकलेलो आहे. 10वी पर्यंत नाही, 7वी पर्यंत. 10वी पुढे पुण्याला गेलो. तर हे होत असताना या शाळेच्या बाजूनी 3 फुटाच्या भिंती होत्या. आतमध्ये उगवलेले सगळे गवत कचरा वगैरे असे प्रकार होते. आम्ही शाळेत जाताना आम्हाला आता जे मुलं घालतात ना बॅगा खांद्यामध्ये, तसले काय नाही. हातामध्ये पिशवी आणि पुस्तकं असं घेऊन जायचो. शाहीचे दौत जे आहे ते दौतीला दोरा बांधलेला हातात घेऊन मधून असा रस्ता होता आणि या रस्त्याला मिळायचो. आणि बाजारपेठेतली ती पहिली जुनी शाळा त्या ठिकाणी जायचो. पुढे हे सर्व होत असताना ज्या वेळेला पदवी घेतली आणि नोकरीच्यासाठी घोलप साहेबांकडे गेलो आम्ही, त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं सर्व आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि तुम्ही मला वचन दिलेलं आहे की चांगल्या प्रकारे काम करेल. आणि ही जागा लोणकर वकिलांनी आम्हाला सांगितलं की आहे बुवा इथे जागा, परंतु या जागेचे मालक 70 नावं या मालकाची, ही जागा ताब्यात घ्यायची कशी हा प्रश्न पडला. आणि मग आमचं घरोघर जाऊन विचारविनिमय झाला आणि एकदाची ही जागा शाळेसाठी तयार झाली. शाळा झाली, विद्यार्थी झाले आणि सुरू झाली शाळा. पहिले मंदिरामध्ये एक वर्ग, दुसरं मंडळाच्या ऑफिसमध्ये एक वर्ग आणि त्यानंतर मग या ठिकाणी बांधकाम सुरू झालं आणि विद्यालय सुरू झालं. तर आज मला आनंद असा होतो की फार सुंदर तुम्हा सर्वांना पाहिलं ना की तुमच्याकडचा उत्साह मला दिसतो, प्रेम दिसतं आणि त्यामुळं मी आनंदी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नुसतेच तुम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं, त्याचप्रकारे जगाच्या पाठीवर लोणकर वर्गाचे विद्यार्थी गेलेले आहेत. जगाच्या पाठीवर लोणकर विद्यालयाचे विद्यार्थी गेलेले. जपानपासून सर्व राष्ट्रामध्ये, अमेरिकेमध्ये भेटतात कधी कधी आणि ते सांगतात, समक्ष भेटून सांगतात. याचा मला मोठा आनंद वाटतो की आपले विद्यार्थ्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे, तसं शाळेचं सुद्धा नाव कमावलेलं आहे. त्यानंतर देशामध्ये तर प्रत्येक प्रांतामध्ये आपले विद्यार्थी गेलेले आहेत. स्वभावाने चांगले मानणारे, रस्त्याची पुढे जात असताना एखादा पोलीस आडवा येतो, पोलीस, आणि पोलीस आडवा आल्यानंतर तो थांबा, त्या आम्ही इकडे घाबरतो, काय बाबा आपलं काय चुकलं, आणि तो मग नमस्कार, अहो सर मी तुमचा विद्यार्थी आहे, तू ड्रेसवर आहे, आम्ही पोलीस समजतो. म्हणजे एक उदाहरण सांगितलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील, ही आनंदाची गोष्ट आहे. सांगण्यासाठी मोठा इतिहास आहे, चांगला इतिहास आहे. पण आज तुमचा दिवस आहे, आजचा दिवस गुरुजनांचा आहे, तुमच्या प्रेमाचा आहे, तुमच्या शिस्तीचा आहे आजचा दिवस. आणि सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे तुमचा भाग, कार्यक्रमच तुमचा आहे आणि तो आता जवळ आलेला आहे संपायचं. तर मी काय वाढवत नाही, मी माझं छोटंसं भाषण बंद करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो.
करतील जाधव मॅडम. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, विद्यार्थी 1988 मध्ये त्यावेळेचे ते विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणायला जे काही वाटत होतं, भीती वाटत नव्हती, ती भीती आज वाटायला लागली तुम्हाला पाहून. कारण आज तुम्ही अगदी आमच्या बरोबरीने आहात. लहान असं वाटतच नाही. आता तुम्हाला मुलं, विद्यार्थी माझी मुलंच आहेत, तरी सुद्धा मुलं म्हणायला थोडीशी जीभ पसरते. इतकी मोठी मोठी मुलं ही झालेली आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर खूप वेळ मला ते असं पाठीमागे यावं लागतंय. तुमचा चेहरा बघून मला आठवत नाही आहे की ही मुलं आपली आहेत का, आपल्या वर्गातली आहेत का. आणि मग मी ती मुलांचे चेहरे हळूहळू बसल्या बसल्या माझा तोच उद्योग, प्रत्येक मुलाकडे बघते आणि नंतर मी हळूहळू 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 34 वर्षापूर्वी हा छोटा मुलगा, अरे आत्ता आठवलं. म्हणजे थोडासा साम्य त्याच्यामध्ये मला मिळत गेलं आणि विद्यार्थ्याची ओळख मला पटत गेली. मुलांना मला आज खूप अभिमान वाटतोय की हे रूप जे पालटलंय तुमचं, वेगळे तुम्ही दिसताय, आजही तुम्ही आम्हाला विसरलेला नाहीये. इथे सगळंच बदललेलं आहे. शाळेचं रूप सुद्धा बदललेलं आहे. आमची शाळा त्या काळची खूप छान वाटायची. ती शाळा जिन्यावरून चालताना हालायला वाटायचं, पडते की काय भीती वाटायची. काही काही मुलं लपून बघायची, मॅडम उतरतायत, मॅडम येत आहेत. आणि आम्हाला मात्र त्या मुलांकडे लक्ष द्यायचं का, कोण पळून गेला रे, कोण गेटकडे गेला रे, हे बघायचं का, तो हलणारा जिना बघायचा आहे. म्हणजे फारच तारांबळ व्हायची. ते दिवस आठवायला लागले. तरी सुद्धा मी वर्गात शिकवतानाही तुम्हाला नेहमी माझा प्रयत्न हाच असायचा की तुम्ही कोणीतरी फार मोठे व्हा. तुम्हाला मी खूप वेळा सांगितले, तुम्हाला आठवत असेल की पळून जाणाऱ्या मुलांना सुद्धा मी खूप मारायची किंवा रागवायची. त्यांना मी नेहमी सांगायची, आज तुम्ही पळताय ही सवय वाईट आहे, मोठे झाल्यानंतर पोलीस तुमच्या मागे पळतील, सांभाळून. आणि संगत नेहमी चांगलीच करावी. आणि मला खात्री आहे तुमची संगत चांगलीच. आपल्या सर्वांचे आनंदाची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब आपल्याला या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी रविवारी आमचे त्यांनी सरांकडून शब्द दिला नव्हता, परंतु जरूर या ठिकाणी येण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न मी करतो असं त्यांनी सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने आपला दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलाय. योगायोग राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेबांचं शुभागमनाच्या वतीनं 34 वर्षानंतर या ठिकाणी होत असलेला हा कार्यक्रम, आदरणीय दादांचं मनपूर्वक स्वागत सर्व गुरुजनांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं. अतिशय आमच्यासाठी स्वप्नवत हा सोहळा. एवढं गर्दी कोणीही करू नका. आदरणीय आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग राज्याचे मुख्यमंत्री आमच्या या 34 वर्षाच्या स्नेह मेळाव्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अतिशय मनपूर्वक दादांचं कृपया गुरुजनांना विनंती खाली बसून घ्यावं. आपण कोर कमिटीच्या माध्यमातून त्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय गायतडक सर, कोर कमिटीचे मेंबर यांना विनंती की दादांना पुणेरी पगडी, शाल, श्रीफल आणि सर्व पुष्पगुच्छ देऊन या कार्यक्रमाचा सन्मान या ठिकाणी करावा. आदरणीय आमदार साहेबांना विनंती आपण मंचावरती यावं. चेतनदादा तुपे पाटील आपणास विनंती आपण मंचावरती यावं. आदरणीय चेतनदादा तुपे पाटील आमदार हडपसर विधानसभा मतदारसंघ तथा मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष.
मिनिटं प्लीज खाली गर्दी करू नका. शाळेसाठी माझ्या विद्यार्थ्यांकडून जे देणगी देण्यात येणार आहे ते देणगी आणि त्याची प्रतिकृती कृपया कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती. हा, आदरणीय दादा. आपले आमदार चेतन तुपेजी, प्रवीण तुपेजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव मेत्रे सर, तसंच प्रमुख अतिथी राजेंद्र घाडगे, हे प्रदीप, सर्व माझ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोणकर माध्यमिक विद्या याचे उपस्थित असणारे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद आणि माझ्या पत्नींनो, 1 मे मी सुरुवात 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज एवढी धावपळ, परंतु मधी बंडू गायकवाड साहेबांनी मला दुपारी बोलवलं, दुपारी विनंती केली की दादा तुम्ही त्या परिसरातून जाताय तर 2 मिनिटं या. माझे अजून 2 कार्यक्रम पुढचे आहेत ते करून मला मुंबईला पोहोचायचं, कारण मुख्यमंत्र्यांनी एक संध्याकाळीचा कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी एक चांगला कार्यक्रम इथं 34 वर्षानंतर तुम्ही सगळेजण जमताय. 10वीची 1988ची बॅच आणि त्या सगळ्या तुमच्या जुन्या आठवणी, जुन्या सगळ्या त्या काळामध्ये जे काही झालेलं असेल त्याला एक उजाळा देण्याचा प्रयत्न तुमचा हा तो केलेला आहे. त्याचं खरोखरीच मला कौतुक वाटतं. मी तुमचं सगळ्यांचं त्याच्याबद्दल अभिनंदन करीन. आणि आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना कोण नोकरी करतं, कोण त्या ठिकाणी व्यवसाय करतं, कोण आणखीन कुठं काम करत असतं, परंतु आपण शाळेतले दिवस आणि 10वीच्या परीक्षेचे दिवस, 12वीच्या परीक्षेचे दिवस आणि तो ग्रुप हा कधी विसरू शकत नाही. त्या खूप आठवणी आपल्याला आपलेपणाच्या वाटत असतात आणि त्याच्यातूनच आज तुम्ही सगळेजण इथं आलात. तुमचा उत्साह, तुमचं एकमेकाच्या बद्दल असलेली एक आपलेपणाची भावना आणि त्या काळामध्ये तुम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्या शिक्षकांचं पण आपण आठवण ठेवणं, त्याचाही सत्कार यथोचित करणं, कारण ते तर आता बरेच वयस्कर आहेत माझ्या मागे, ते उभे आहेत आणि त्यांना पण त्यांना बोलून तुम्ही जो काही सत्कार गुरुवर्यांचा केलेला आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय. या शिक्षण मंडळाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यानंतर जेवढं काही चांगल्यातलं चांगलं काम करता येईल, कारण पूर्वीची इथली शाळा तुम्हाला आठवत असेल, त्याच्या काळात काही सहकारी मित्रांशी बोलून आपल्याला कमी जागे होती, त्याच्यामुळं जी काही चांगल्यातली चांगली वास्तू बांधता आली ती बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. दुर्दैवाने आपल्याकडे ग्राउंड तेवढं मोठं नाहीये. खरं तर शाळांना सगळीकडे ग्राउंड असलं पाहिजे. म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये डेव्हलपमेंटमध्ये कशा पद्धतीनं शाळांच्या करता ग्राउंड तिथं उपलब्ध होतील, बगीचा चांगल्या पद्धतीनं होईल, अशा प्रकारचे आरक्षण टाकण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत असतो. कैलासवासी गोलब साहेबांनी लावलेलं हे रोपटं, नंतर मामासाहेब मोळांनी पण त्याला मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या करता प्रयत्न केले. रामकृष्ण मोरेंची पण मी जरूर आठवण काढेल, त्यांनी पण त्यांच्या परीनं ही संस्था नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या काळामध्ये मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी ही जबाबदारी उचलली. माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या काही विधायक सूचना असतील तर जरूर त्या करा. आपल्या काही ओळखी असतील, आपण जर कुठल्या कंपनीशी संबंधित असाल आणि त्याच्यातनं CSR तुम्हाला देता आला तर जरूर तोही देण्याचा प्रयत्न करा. कारण या ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल संस्था चालवत असताना इतक्या आर्थिक समस्या येत असतात, तरी देखील सुदैवाने तुमच्यामुळं मी माझ्यासारखा कार्यकर्ता उपमुख्यमंत्री असल्यामुळं मी अनेकांना शब्द टाकतो आणि त्याच्यातून आपली पूर्ण पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणारी आपल्या कॉलेजेस, आपल्या हायस्कूल्स, आपल्या प्रायमरी स्कूल्स हे कसे चांगले करता येतील याकरता माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. परंतु अजून खूप मोठं काम करणं बाकी आहे. त्याकरता तुमचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेच, परंतु तुम्ही काही मदत करू शकला, खुशीनं, सक्ती अजिबात नाही, खुशीनं काही मदत करू शकला तर जरूर ती मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो. इथं ज्या प्रेमाने तुम्ही लोणकर माध्यमिक विद्यालयाच्या परिसरामध्ये मला बोलवलं त्याबद्दल आमच्या गायकवाडांच्या आणि आपल्या सगळ्यांचे
मी मनापासून आभार मानतो. असंच मधून अधून एकत्र जमत चला आणि जुन्या आठवणींना उजाळा देत चला आणि त्याच्यातनं पुढचं आपलं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न हा देखील करा. नवीन वर्ष गुढीपाडव्यानं सुरू झालेलं ते नवीन मराठी वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेला आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने छोटीशी देणगी आणि भेटवस्तू ती आदरणीय दादांनी स्वीकारावी. अमाऊंट आणि हा रोख स्वरूपात ती अमाऊंट आहे शाळेच्या इथं प्राचार्य. सरांनी टाळ्या वाजून या पुन्हा एकदा आदरणीय दादांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आम्हाला हा क्षण सुवर्णमय आमच्या जीवनात राहील की कुठलाही अधिकृत दौरा नसताना दादांनी आम्हाला वेळ दिला. धन्यवाद साहेब. आदरणीय आमदार साहेबांचा कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो. आदरणीय सर्व महिला आपल्या वर्गमैत्रिणींना विनंती पुढे या.